झोपीच गेली नाहीस तू? मॉर्निंग ज्ञानदा. गुड मॉर्निंग चाचा. अरे जरा अलीकडे पडला. मी जाऊन येतो. बाय कर एकदा. एक सांग मला, शाळात आवडते की तुला घरी आवडते? मदन भाऊ आमचा तिकून यालाय. ती गाडी जोडून घेतली. आता या गाडीचा पण जरा हवा जात आहे. या गाडीच्या तर हवा. पॅन्ट घातलाय. हो सॉरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजले. आपण लवकरच उठलो, व्हिडिओ वगैरे एडिट केलो आणि आता स्लॅबवरून ब्रश करतोय. खाली पडलो की काय बापरे. बघा व्हिडिओच्या नादामध्ये काय दिसणार चालू आहे. चला ब्रश वगैरे करू, त्यानंतर जायचं आपल्याला. ब्रश वगैरे करू, त्यानंतर जायचं आपल्याला शेती. एवढ्या लोक कसं उठतोस रे तू? झोपीच गेली नाहीस तू? रात्रभर शेतीच होतास? बापरे. 2 बाऱ्या दूध पिलास? मित्रांनो दूध पिण्याची एवढी आवड आहे आणि यांना फक्त म्हशीचं दूध पिते, गाईचं दूध आवड नाही ना रे. आणि कोणत्या म्हशीचं पितोस? सरस्वतीचं. चला मी पण दूध पितो आणि आपल्याला जायचं शेती, चारा घ्यायचा आहे, दूध काढायचंय. आणखी आज जे मच्छर व्हायलेत म्हशीला, गोठ्यामध्ये मच्छर व्हायलेत, तर मच्छरासाठी पण आम्हाला एक ट्रीटमेंट करायची. काय करायचं आपल्याला रे? गौऱ्या जाऊन धुपटण करायचं. हा म्हशीचं औषध नाही, गौऱ्या चाळून त्याला धुपटण करायचं. जुनी पद्धत वापरायची. गुड मॉर्निंग ज्ञानदा. गुड मॉर्निंग चाचा. गुड मॉर्निंग. टॉर्च मारल्यानं तिथं हे व्हायलंय. चला आता उठलेली आहे. आता आम्ही पण जाता शेताकडे आणि ज्ञानदा करते ज्ञानदाचं काम. हो मा हो बाय. मित्रांनो धीरज थोडंसं सर्दी झाली त्यामुळे त्यांना नाकात टाकायलंय. टाक रे. जात नाही. अरे जरा अलीकडे पडला. थांब तू थांब तेजू थांब. हालू नको, थांब. पडलं की नाही? पडलं. त्याला सर्दी झाली तरी पण त्यानं शाळेत चलय बेटा. ठीक रे. पण तेजू मात्र त्याला ताप आली नाही. ताप आली का तुला खरंच? खरं सांग. ठीक आहे. चल अभी शाळा आने के बाद मिलेंगे. जा शाळेमध्ये, मग शाळेत आल्यावर भेटूत आपण. ओके. किती जायचंय कारण की हळदीमध्ये जे बायानं नेंदलं होतं ते आपल्याला वेचायचं आहे. मी आई आणि दादा जायचंय, जाऊन येता. अल्ट्रावाईट प्रॉपर नसले. आणि आता मी मॉर्निंगमध्ये अर्धा लिटर पाणी पिलं आणि आता अर्धा लिटर 1 लिटर झालेलं आहे. आणि हे बॉटमला इकडे किंवा तिकडे दिसेल, हे करण्यासाठी आपल्यासाठीच, माझ्यासाठी आहे. कारण की किडनी स्टोन झालाय, त्याला दूर करण्यासाठी. आहे की रे तेजू? किडनी स्टोनचं ऑपरेशन माहिती आहे तुला? तर धीरज जाऊन ये मग शाळेमध्ये. मी जाऊन येतो. बाय कर एकदा. एक सांग मला, शाळात आवडते की तुला घरी आवडते? घरी आवडते का? वॉटर पार्क मध्ये आवडते का? चल बाय. आपण आता हळदीमध्ये आल्या. हळदीमध्ये जे बाया निंदलं होतं ते आपल्याला आता टोपल्यामध्ये घ्यायचं आणि टाकायचं. हे जवळपास 1.5 एकर हळद आहे. तर आता हे मित्रांनो माझी कॅपॅसिटी संपली. आता मी तर काही करणार चलो, फक्त आई हेच आली, मी हे टोपलं नेऊन टाकालो, एवढं काम करालो. आणि मदन भाऊ आमचा तिकून यालाय. बघा इथं आहे मदन भाऊ. ओय मदन भाऊ. तर आणखी आता एक अर्धा घंटा करू. अर्धा घंट्यात जायचं आहे. धीरज तर गेलाय, मला पण जायचं कॉलेजला. आज तेजूची मात्र सुट्टी आहे. तेजूला ताप वगैरे आली त्यामुळे तेजू सुट्टी घेणार आहे. आज आखाडी गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा. आपली आंघोळ वगैरे झाली. आता आपल्याला जायचं आहे कॉलेजमध्ये. तर आईनं आताच नैवेद्य देऊन आली आखाडीचं. चलो खाना वगैरे खाएंगे. हवा मारायला म्हणजे कॉलेजमधून आलोय मी, म्हणजे म्हणतोय
कॉलेजमधून आलोय, दूध वगैरे काढलोय, जेवण वगैरे केलं, सगळं झालंय. स्कूटीमध्ये गेलो. स्कूटीचं जे टायर आहे ते खूप जास्त हवा सोडत आहे. धीरज ते तिकडे अभ्यास करत आहेत. तिला हवा मारून घेतो. आंघोळ पण करायची आणि मी 2 टाईम आंघोळ करतो. सकाळी एकदा शेतून आल्यानंतर आंघोळ करतो आणि आत्ता एकदा सगळं काम झाल्यानंतर शेतून आलं पुन्हा एकदा आंघोळ करतो. हवा बसत नाहीये, बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. ती गाडी जोडून घेतली. आता या गाडीचं पण जरा हवा जात आहे. या गाडीची आता हवा तर जात नाहीये. ही जास्त गाडी आम्ही शेताकडेच वापरता, त्यामुळे जास्त खराब झालेली आहे. ही गाडी आहे फक्त कॉलेजला. हिची पण हवा कमी झाली होती, हवा मारून घेऊ. त्यानंतर आंघोळ करायची राहिली, आंघोळ पण करू. मित्रांनो, रात्र झाली, आंघोळ वगैरे केलो. 7:30 वाजले जवळपास आणि सर्वजण मराठी चित्रपट कुत्रा आले. सर्वजण मराठी चित्रपट बघायला अशोक श्राफचा पॅन्ट घातलाय. हो सॉरी ते घातलाय. तर मित्रांनो, व्हिडिओ एंड करतो. पप्पी घेतल्याशिवाय फोटो काढणार नाही. आजीबाई काय बोलताय काय? हे काय तुमचं वय का पाठी घ्यायचं? आता तुम्हीच सांगा हिला. पप्पी घेतल्याशिवाय फोटो काढणार नाही. बरं बरं. अहो आजोबा, याला तिची एकाची कायची पप्पी आणि मला मोकळं करा. विचारायला दिसत पण नाही. पप्पी दे. पप्पी